ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। वांद्रेमधील ठाकरेंच्या निवासस्थानी 2 ड्रोनच्या घिरट्या बघायला मिळाल्या। 2 ड्रोन मातोश्री भोवती घिरट्या घालत असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। दरम्यान बीकेसी खेरवाडी या परिसरामध्ये MMRDA कडून ड्रोन सर्वेक्षण केलं जात आहे। ड्रोन दिसल्याच्या बातमीवर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलंय। परवानगीनेच ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय। मुंबईच्या बांद्रा येथील मातोश्री परिसरामध्ये ड्रोन उडतानाचे व्हिज्युअल दिसले आणि त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळाली। सध्या मी मातोश्री परिसरामध्ये आहे। या मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राहतात। मात्र इथे ड्रोन कुणी उडवला असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र सध्या अवघ्या काही मिनिटातच मुंबई पोलिसांकडून याबाबतचा खुलासा करण्यात आलेला आहे। MMRDने परवानगी घेऊन बीकेसी आणि खेरवाडी परिसरामध्ये ड्रोन उडवल्याची नवीन माहिती सध्या समोर आलेली आहे आणि मुंबई पोलिसांनी देखील याबाबतचं अधिकृत स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। खेरवाडी बीकेसी असेल किंवा आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पॉट टॅक्सीसाठी MMRD कडून सर्वेक्षण केलं जात आहे आणि याबाबतची परवानगी घेऊनच हे ड्रोन उडवण्यात आले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मातोश्री या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे राहतात, त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो। अचानक या परिसरामध्ये ड्रोन दिसल्याने नेमकं हा ड्रोन कुणी उडवला असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीमुळे आता हा जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संभ्रमावर जो निर्माण झाला किंवा परिसरामध्ये जी खळबळ उडाली होती त्यावर आता शांततेचं वातावरण सध्या इथे पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई। आणि त्या सगळ्यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत, त्याही बघूयात। मातोश्रीच्या बाहेर जे ड्रोन घिरट्या घालत होते ते पोलिसांची परमिशन घेऊन MMRDA हे तिथे त्यांनी ते ड्रोन फिरवले होते। त्यांना काही सर्वे करायचा होता म्हणून, परंतु उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर। त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं। कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे। त्यामुळे कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उबाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। मला वाटतं मी मगाशीच बोललो फोनवर की या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। सरकारच्या विकासावर बोलू शकत नाहीत, सरकारवर टीका करायला मुद्दे नाहीत आणि मग फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूने झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे। मी मगाशीच म्हटलं की थोडी वाट बघा, मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, थोडी वेळ वाट बघा, मग याच्या मागचं सत्य येईल। आता त्यांचा बार फुसका ठरला। आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांना उत्तरच नको प्रश्नाचं, यांना सहानुभूती, संशय, बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत। मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना, मैदानात या, लढा, हरजित तर होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती, नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। परंतु लोकसभेचा भ्रम त्या ठिकाणी विधानसभेत लोकांनी त्या ठिकाणी मातीमोल केला। तसंच याही निवडणुकांमध्ये लोक सुज्ञ आहेत, यांची नौटंकी माहीत आहे आणि तशाच पद्धतीचं मतदान होईल, लोकांचा कौल राहील। सर्वसामान्याला माहिती देणं हे त्यांचं काम नाही का? इकडे कलेक्टर ऑफिस आहेत, म्हाडाचं ऑफिस आहेत, हे शासकीय विभाग आहेत, पण रहिवाशी पण राहतात ना। मग रहिवाशींची प्रायव्हसीचा काय? म्हणजे उद्या समजा कोण जेवतोय, काय वेगळं करतोय किंवा काय त्यामध्ये घरामध्ये करतोय तर ते ड्रोननी येणार आणि तुम्ही त्याचे चित्रीकरण करणार। आणि विशेषतः मातोश्री आणि त्याच्यातला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे। मग MMRDA आता कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत, त्यांना आता कुठचा आज पुनर्बांधणी करायचे आहेत। सर्व तर MMRDAने इकडच्या असलेल्या जमिनी कशा दिले हे मी सांगायची गरज नाही। मग यात नवीन अजून कुठचं संशोधन त्यांना करायची गरज ही रविवारी लागलेली आहे, हा एक मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो।